हिचा ॲटिट्यूड वेगळाच. तुम्ही घरामध्ये एकटेच राहणार का? तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, आज आपण लाईव्ह घेणार नाही. आज आपला लाईव्हचा थोडा प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकतोय. आणि आज आपण जे बघितलं मित्रांनो, ते सगळ्यात भारी आणि सगळ्यात खतरनाक होता. सगळेजण कॉन्टेस्टंट जे होते, एक से बडकर एक होते आणि एक से बडकर एक खतरनाक होते. मित्रांनो, काही जण तर अशी होती की डायरेक्ट स्टेजवरच भांडणं करायला सुरू झाले. दोन जोडी तर बघितलं आपण, स्टेजवरच डायरेक्ट भांडणं करायला सुरुवात केलेली होती. मित्रांनो, आपली पहिली कॉन्टेस्टंट आहे म्हणजे हेडलाईन क्वीन दीपाली सय्यद. मित्रांनो, मी पाठच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की दीपाली सय्यद हे कन्फर्म म्हणजे कन्फर्म येणार आहेत. आणि रितेश भाऊचा डायलॉग हा कुणाकुणाला आवडला. 800 खिडक्या आणि 900 दार लय भारी होता राव. मला तर खतरनाक म्हणजे खतरनाक हा डायलॉग नाही एक नंबर वाटला. आणि ह्यावेळी प्रवेशसाठी मित्रांनो 2 दारा असणार आहेत, म्हणजे 2 दरवाजे प्रवेशसाठी होते. आणि प्रवेश करण्यासाठी मित्रांनो एक होता मेहनतीचा दरवाजा आणि एक होता फुकटचा शॉर्टकट दरवाजा. म्हणजे जे की सगळेच मोस्टली मित्रांनो लेडीज होत्या, ते सगळ्यांनीच शॉर्टकट दरवाजा यूज केला आणि त्या शॉर्टकट दरवाजानेच गेले होते. मित्रांनो, फक्त आणि फक्त एक लेडीज होती, ती शॉर्टकट दरवाजाने नाही गेली, ती म्हणजे प्राजक्ता, सॉरी रुचिता. मित्रांनो, ती शॉर्टकट दरवाजाने नाही गेली आणि बाकी सगळेजण शॉर्टकट दरवाजाने गेले मित्रांनो. आणि शॉर्टकट दरवाजाचं महत्व हे होतं की म्हणजे त्यांना झटपट पटापट सगळंच भेटणार होतं, की फ्री मध्येच त्यांना जे काही होतं ते पटापट भेटणार होतं. पण शॉकिंग न्यूज त्यांच्यासाठी अशी आहे की शॉक म्हणजे त्यांना असा भेटणार आहे की त्यांना जसं लवकर लवकर त्यांना सगळ्या गोष्टी भेटल्यात, तशाच लवकर लवकर त्यांच्यापासून पण दूर करण्यात येणार आहेत. आणि मित्रांनो, मी विचार पण केला नव्हता यार, सिरियसली सांगतो, विचार पण केला नव्हता की प्रभू शेळके हे बिग बॉस मध्ये दिसतील. मित्रांनो, कुणीही विचार नसेल केला की प्रभू हे बिग बॉस मध्ये दिसेल. एवढा छोटासा मुलगा, बिग बॉस मराठी सीझन 6 मित्रांनो हा लाईव्ह शो आहे आणि रियालिटी शो आहे. आणि रियालिटी शो मध्ये प्रभू शेळके सारखा मुलगा दिसणं हे खूप म्हणजे खूप भारी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा गरीब मुलगा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आहे, म्हणजे त्याचं काहीतरी नशीब चमकणार आहे. मित्रांनो, आता काही जण रिव्ह्यूवर बोलतील की हा हे सूरजचं काम करेल, सूरज सारखंच वागेल. असं काही नाहीये. ह्या वेळेस सगळेजण कॉन्टेस्टंटचा गेम बघूनच वोट करणार आहेत, हे सगळ्यांनाच माहित होतं. मित्रांनो, आता मी तुम्हाला सिरियसली सांगतो, हेडलाईन क्वीन जी आहे ना, ती 100% निक्कीची जागा जी आहे ना ते पुरवणार. निक्कीची जागा 100% म्हणजे 100% पुरवणार. ती सेम टू सेम तिनं ठरवूनच आले की म्हणजे आपण असंच करायचं आहे. आणि मित्रांनो, खरंच सागर करांडेला सल्यूट आहे मित्रांनो. सिरियसली मित्रांनो, तसा क्रिएटर आणि तसा मित्रांनो कॉमेडियन कधीच पाहिला नाही. एवढी भारी ऍक्टिंग, बाप रे बाप. किती 2 रोल केले त्यांनी, दोन्ही रोल मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळणार असे रोल केले. खरंच मानलं भाऊ ऍक्टिंगला. अशी ऍक्टिंग करायची तर अशी करायची, नाही तर करायचीच नाही मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला फुगे घ्या फुगे हा गाणं गायलेला, फुगे घ्या फुगे, सचिन दादा. मित्रांनो, सचिन दादा ही बिग बॉस सीझन 6 मध्ये आहे खानदेशी किंग. मित्रांनो, आता महाराष्ट्राचाच किंग झालेला आहे तो, कारण त्याचं एक गाणं एवढं व्हायरल झालं होतं. त्याच्यापासून खूप सारे गाणे त्याच्यानंतर पण व्हायरल झाले होते. फुगे घ्या फुगे हे गाणं सगळ्यात जास्त व्हायरल झालं होतं मित्रांनो. तेही बिग बॉस सीझन 6 मध्ये आहेत. आणि अपेक्षा नव्हती, सिरियसली सांगतो, अपेक्षा बिलकुलही नव्हती की सचिन दादा येतील म्हणून. सोनाली राऊत आली आणि ऍटिट्यूड क्वीन आली. मित्रांनो, सोनाली राऊतला बघितल्यानंतर ना, सिरियसली सांगतो, आता त्यांचा स्वभाव तसा आहे का ते मला माहिती नाही, पण ज्या वेळेस ते येतात एंट्री पासून ते घरामध्ये त्यांना रिस्पेक्ट देतात. दुसरे जे अगोदरच होते, सचिन दादा होता, करांडे सर होते आणि बाकी दीपाली मॅम होत्या, ते सगळे त्यांना रिस्पेक्ट देत होते. पण हिचा ऍटिट्यूड वेगळाच. तुम्ही घरामध्ये एकटेच राहणार का? नाही, तुम्ही घरामध्ये झोपणार का? मला वाटलं बाहेर झोपणार. हे काय यार, काय तिथे गेल्यापासून पहिलाच दिवस आहे, तुमची फक्त एंट्री झाली आणि तुम्ही सुरू केलात ऍटिट्यूड दाखवायला. वा. आणि मित्रांनो, आयुष आणि तन्वी ह्या दोघांचं जोरदार स्टेजवरच भांडण झालं. रितेश सर थकले, थांबा मी काम करू, मी बोलू म्हणून थकले. पण ह्या दोघांचं भांडण काही थांबत नव्हतं. खरंच 100 पोरं राव पण एक पोरगी राहणे म्हणतात, ते तसं दाखवली त्या तन्वीने तर एकदम भारी झपाटलं त्याला, माहिती आहे का आयुषला. मित्रांनो, करण सोनवणे आणि त्याची टीम पण आली होती. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे करण सोनवणेला आतापासूनच सपोर्ट आहे आणि
हो, त्याचा सपोर्ट त्याला पहिल्यापासूनच होता, कारण की भरपूर क्रिकेट प्रेमी पण त्याला अगोदरपासूनच सपोर्ट करतात आणि त्यांचे क्रिएटिंग जे असतात, जे रील एवढे भारी असतात मित्रांनो, त्यांचे रील बघून मन भरून जातं. अशा रील असतात आणि अशा व्यक्तीला सपोर्ट 100% करणार. थोडंसं नर्वस वाटलं मला ज्यावेळेस करण आलं आणि त्याच्यानंतर प्रभू शेळके आले. प्रभू शेळकेला बघून थोडंसं नर्वस वाटत होता मला, आपला करण सोनवणे वहिनी. पण ठीक आहे, काहीतरी वेगळंच त्यांच्या मनात दुसराच विचार असेल, त्याच्यामुळे नर्वस असतील, नाहीतर यांचे फॉलोअर्स बघून काय माहिती नाही, आयडिया नाही. पण मित्रांनो, प्राजक्ता शुक्रे हे पण बिग बॉस मध्ये सीझन 6 मध्ये आलेले आहेत आणि एकदम भारी वाटलं मला यांना पण बघून. आणि मित्रांनो, रुचिता जामदार आणि अनुश्री माने ह्या दोघीत पण जोरदार टक्कर होणार आहे मित्रांनो. स्टेजवरच एवढी भारी टक्कर होती त्यांची, आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण म्हणजे पूर्ण जोरदार टक्कर होणार आहे. आता बघू मध्ये गेल्यानंतर काय करतात आणि काय नाही ते. स्टेजवर तर एकदम पॉवर दाखवत होत्या दोघी पण, ऍटिट्यूड दाखवत होते आणि एकदम झक्कास गेम खेळणार आहेत हे दोघी. आणि राकेश बापट, मी सांगितलं सगळ्यांना राकेश बापट येणारच आहे, हे येणारच होते, कन्फर्म होतं. आणि रोशन दादाचा पण मी बोललो होतो, पण 90-100 होता, म्हणजे रोशन दादा येईल की नाही हे कन्फर्म माहिती नव्हतं. पण मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोललो होतो की रोशन दादा बिग बॉस सीझन 6 मध्ये सगळ्यांना दिसणार आहे, कारण की एवढा मेहनत केलेला मुलगा जर बिग बॉस मध्ये नसेल तर कोण असणार. आणि मित्रांनो, पॉलिटिशियन किंग म्हणजे एक पॉलिटिशियन येणार होता, तेच नाव आहे मित्रांनो दिव्या शिंदे. हे पण बिग बॉस सीझन 6 मध्ये येणार आहेत. आणि मित्रांनो, सगळ्यात सबसे कातिल मित्रांनो, खरंच म्हणजे खरंच सबसे कातिल मला तर राधा पाटीलच आहे, आणि राधा पाटील सुद्धा बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसणार आहे. आणि लास्ट नाव आहे मित्रांनो ओमकार राऊत, हेही बिग बॉस सीझन 6 मध्ये आले आहेत. मित्रांनो, तुम्हाला कॉन्टेस्टंट कुठला आवडला आणि काय नाही ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग, बाय बाय. उद्या भेटूया लवकरच, आणि उद्या आपण लाईव्ह करूया, कारण की आज जो प्रॉब्लेम झालाय आपण ते सॉल्व्ह करूया आणि उद्या आपण लाईव्हला भेटूया. तर चला मग मित्रांनो, बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला, बाय बाय.